हो का मी ना आळूच्या पाण्याचं फतफत करत आहे गरगाटा. तुम्ही बघू शकता त्यात अख्खे शेंगदाणे टाकलेत, शिजायला लावलं होतं, हरभऱ्याची डाळ थोडी बघू शकता. आपल्याला ह्याचा गरगटा करायचा आहे मस्तपैकी मध्ये. आता मी गॅस ऑन करत आहे. बघू शकता गॅस ऑन होत नव्हता, पेटवला मी, तेल टाकले बघा 1.5 चमचा. हे बघा ते लसूण असा ठेचून घेतला आहे. ह्याला सगळं लागणारं साहित्य आपल्याला मस्त कडक अशी फोडणी द्यायची. बघा चिंचचं, कारण तसं हे लागणार, चिंच आणि गूळ थोडा घेतला आहे. मी असं हटवून घेते. ह्याला 5-6 शिट्ट्या द्यायच्या बरं का, चांगलं शिजून घ्यायचं. मीठ वगैरे टाकून थोडीशी हळद. तुम्ही बघू शकता खूप चांगलं आहे. ज्यांना किडनीचा त्रास असेल, मूतखड्याचा त्रास असेल, ही आळूची पानं चांगले बघा शरीरासाठी. मूतखडा असेल त्याला ज्यांना, तर तुम्ही बघू शकता ह्याची भाजी गरगटा करून खायचा. ह्याला फतफतमध्ये अख्खे शेंगदाणे टाकायचे. स्लो गॅस करूया. मोहरी टाकले, थोडेसे जिरे, हिंग, थोडीशी हळद, मग मसाला, मटण मसाला पाहिजे थोडासा. आपण टेस्ट कशाला आपल्याच हातात असतं कसं बनवायचं असं आहे. आता तुम्ही बघू शकता कसं झालं फतफत. आळूच्या पाण्याचं आहे बरं का, ताज्या आळूच्या पाण्याचं. आता हे चिंच आणि गूळ टाकायचं बघा, म्हणजे ते असं तुरट लागत नाही. असं जरा उकळू दे, जरा फास्ट करते गॅस. कसं शिजतंय. चवीपुरतं मीठ थोडंच टाकले बरं का, लई नाही आधी, कारण शिजताना टाकलं होतं. शिजू द्या, असं उकळू द्या मस्तपैकी. ते तुम्ही बघू शकता कसं उकळत आहे, कसं झालं आहे फतफत. आळूच्या पाण्याचं आहे बरं का. या बरं बघा, टेस्ट सांगा मला. एका प्लेटमध्ये काढलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे आळूच्या पाण्याचं फतफत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. आम्ही